Hi Ridhima. Hi Gar. Hi. I am sorry for not starting this vlog, so let me show you my face. So hi guys, welcome back to the channel. I am Ritika आणि आज आम्ही करत आहोत आमच्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी. सो मी आजच सकाळी आली आहे घरी आणि आम्ही आता डेकोरेशन करतोय. सो बघूया आता कसं काय होतं. ऑलमोस्ट थोडं झालंय. खूप सामान आणायला वगैरे जायचं आहे बाहेर. सो विल सी हाऊ एव्हरीथिंग हॅपन्स. आता रिधिमा लाईट लावत आहे. तू केसांना असं काय बांधलंय यार मागून? ऍटलीस्ट रबर तर लाव, नाही तर क्लिप तरी लाव. अरे ते त्रास देतात आहे म्हणून मी त्यांना हे केलंय. वाव नाईस. हां, हे बघा आमची रिधिमा आता रेडी झाली आहे. डेकोरेशन स्टार्ट करायला हो. ऑलमोस्ट झालंय. हां. थोडं कम्प्लीट करायचंय. ऑलमोस्ट इथे काहीतरी करायचंय. मग लाइटिंग सोडायची आहे. हां. इथे गणपती बाप्पा येणार आहे. आणि आमचे डॅडा पण इथे काहीतरी काम करतात आहे. चल स्टार्ट कर. हे बघा गणपती बाप्पा इथे बसणार आणि इथे आम्ही ही लाईट्स आणले आहेत आणि हे पडदे वगैरे आम्ही सगळे पुण्यावरून घेतलेत. हे सॅटिन काय मटेरियल आहे मामा? सिल्क ना काहीतरी असं मटेरियल आहे. 5 कितीला भेटलं? 100 रुपीज पर मीटर ना? 100 रुपीज पर मीटरनी हा कपडा. हा तुळशीबागेचा. एक दुकान आहे तुलसी नावाचं. हां, तिकडून आम्ही हा आणलाय. आणि हे तर लोणावळ्यातून घेतलंय ना? हे लोणावळ्यातूनच घेतलं आम्ही, लोकल स्टोअरमधून. हे पण आम्ही त्या सेम शॉपमधून घेतले तुळशी बागेत, तुळशी शॉप. ओके. आणि हे तर आमच्याकडे ऑलरेडी होतं सगळं. हां, अँड हे पाईप्स वगैरे आम्ही आणलेत लोणावळ्यातूनच. 10 फीट ना? 10 फीट नाही आहे हे. हा 10 फीट आहे. करेक्ट सॉरी. मग कट केलेलं ना. आणि हा बल्ब आम्ही इथे लावलाय फोकस, जेणेकरून आमच्या गणपती बाप्पावरती इथे फोकस पडणार आहे. अजून लाईट्स पण येणार आहे. A few moments later. हाय गाईज, वेलकम बॅक टू दीदीज चॅनल. तर आता आम्ही चाललोय गणपती आणायला आणि मी आणि डॅडा जाणार आहे. दीदी नाही जाणार आहे. दीदी आणि मम्मी घरी राहणार आहे कारण की ती पहिली पूजा असते त्यासाठी. अजून तुझ्या आउटफिट बद्दल सांग. ओके, सो हा टॉप मी 5th स्टँडर्ड पासून घालते. आय थिंक मी तेव्हा 10 years old होती. आणि ही जीन्स आताची आहे. सो मला हे स्टील फिट्स मी. शो देम युअर एंटायर आउटफिट. सो दिस इज द एंटायर आउटफिट. छान दिसतंय. छान मस्त. ये लड़की बहुत मेहनत कर रही है. लाईट हे पण आम्ही तुळशीबाग मधून आणलंय. समय. समय किधर आहे? पहिली ते जुने समय ठेवले नाही ठेवलेले. तर आता नवीन समय आणले. हे बघा, आता हे लावायचं इथे मध्ये. तर मला हेल्प पाहिजे कोणाची तरी. मी आहे ना, डोंट वरी. मला कळत नाही हे लावायला काही नाहीये पण हा फोन आला. वी हॅव समन्स कॉल. गाईज, हे जे आमचं डेकोरेशन आहे ते एका पिंट्रेस्टवरून इन्स्पायर झालं आहे. रिधिमाने एक पिंट्रेस्टवरती फोटो बघितलेला. मी इथे कुठेतरी तो पिन करेल. सो असा फोटो आम्ही बघितलेला अँड आम्हाला तसंच करायचं होतं. सो आम्ही सगळं सामान त्या हिशोबाने विकत आणलंय. हे लाईट नको बंद करा डॅडा. मला बघायचं पसंत. तो हे बघा आमचं डेकोरेशन रेडी विथ लाईट्स. अजून हे ठेवायचंय. हा यार, विदाउट लाईट्स पण छान दिसतंय. मस्त दिसतंय. छान. आता लवकर आना यार गणपति बाप्पा ना. ओके, सो हमारा घर बहुत अच्छा दिख रहा है. सो फायनली आमचं डेकोरेशन ऑलमोस्ट झालंय अँड आता मी डिनर करते. इट्स ऑलमोस्ट 10:30. मी आत्ताच माझा डिनर बनवला आहे, म्हणजे मी स्वतः बनवलं आहे आज. दॅट इज मटर पुलाव आणि डाळ सकाळी मीच बनवलेली. आज मीच बनवलं आहे जेवण. सो मटर पुलाव बनवला आहे अँड डाळ आय शो यू गाईज. सो हे बघा गाईज, हे मी मटर पुलाव बनवला आहे विथ सम जवस चटणी, कारळा चटणी अँड डाळ. सोया नाही टाकलं मी. सो ही 1 pot रेसिपी. मी 10 मिनिटात हा पुलाव बनवला आहे, म्हणजे डेकोरेशन करता मी पुलाव बनवला आहे. अँड काय नाही, खूप सिम्पल रेसिपी. मी तुम्हाला काही दिवसांनी माझी रेसिपीज पण दाखवेल की मी कसं बनवते जेवण. मी खूप फास्ट बनवते है ना रिधिमा?
आणि मी ह्याच्यामध्ये काय केलं फक्त अनियन सॉटे करून त्याच्यामध्ये मी एक पेस्ट बनवून टाकली ती म्हणजे कोथिंबीर मिरची आणि अद्रक लसूण पण पाहिजे होतं पण माझ्याकडे टाईम नव्हता लसूण वगैरे सोलत बसायचा सो मी फक्त हे सगळं घालून पेस्ट बनवून ती पेस्ट टाकली मटर टाकले आणि राईस टाकले आणि मीठ हां अँड फोडणी मी दिली आहे जिरं आणि तमालपत्राची सो हे सगळं घालून मी हा राईस बनवला एकदम क्विक 15 to 20 मिनिट्स मॅक्स तुम्हाला ह्याच्यात लागणार आहे बाकी जास्त काय नाही आणि हा एवढा टेस्टी बनतो मला एवढा आवडतो ना मटर पुलाव मी काय सांगू अँड मटर पुलावसोबत मी डाळ खाते मला आवडतं बिकॉज डाळ इज गुड फॉर हेल्थ यू नो सो या अँड आम्ही आता एन्जॉय करतो आमचा मील ओके सो दिस इज हाऊ आवर डेकोरेशन लुक्स लाईक खूप छान दिसतंय मला पण खूप आवडलंय आणि आता काय करायचं रिधिमा इथे लाइटिंग राहिली आहे इथे ना हो अजून सेम या अशी लाईटिंग इथे येणार आहे आणि दिस इज हाऊ इट हॅज टर्न्ड आउट खूप छान हे सगळं रिधिमामुळेच झालंय रिधिमाचं डोकं आहे सगळं कारण मी तर बिझी होती मला खूप काम होतं ऑफिसमध्ये सो माझं यावेळेस एवढं लक्ष नव्हतं बट रिधिमाने खूप छान केलंय व्हेरी गुड रिधिमा आमच्या दर्शकांना बघू दे की कोणी केलंय हे सगळं लगेच केस सोडते हे बघा दिस इज द मास्टर माइंड बिहाइंड दिस डेकोरेशन कशी वाटते मी मस्त. Decoration आणि मी हा छान अजून समई- मॅचिंग मॅचिंग हा Yes. मॅचिंग हा समई यायची आहे खूप काय काय यायचं आहे मग फायनल लुक देणार तुम्हाला येस मस्त दिसतंय ये ना बघायला असं वाटतं लोक बाहेरून बोलला ओ वाव कसं आहे असं बघा. है ना छान दिसतंय ना आवडलं ना तुला या जर गाईस तुम्ही जर व्हिडिओमध्ये असले असते तर तुम्ही असे येऊन बघितलं असतं तर तुम्हाला एकदम असं फेरी लँडमध्ये आल्यासारखं वाटेल खूप मस्त वाटतंय असं वाटतं मी जाऊन तिकडे बसू सो दिस इज हाऊ आवर फायनल डेकोरेशन लुक्स लाईक हे आमचं फायनल डेकोरेशन आहे आता ह्याच्यात काही चेंजेस नाही आहेत एकदम व्यवस्थित सगळं झालेलं आहे सो आमचे बाप्पा आलेले आहेत आणि इट इज टाइम टू एंड द व्हिडिओ आय एम नॉट गोइंग टू शो यू आर बाप्पाज फेस इन दिस व्हिडिओ ऑब्विसली जर तुम्हाला आमचे बाप्पा बघायचे आहेत सो स्टे ट्यून टुमॉरो ऑल्सो आय एम गोइंग टू व्लॉग अँड आय एम गोइंग टू अपलोड इट सो इफ you like this video don't forget to like comment share and subscribe to my channel I'll see you in the next video till then stay happy stay safe bye bye